बघा, जेव्हा दुपारच्या जेवणासाठी अवनी आणि धन्या घरी असून बाकी सगळे कामासाठी बाहेर गेलेले असत, तेव्हा धन्या अवनीला बोलतो, वहिनी मला तुमची कल्पना खूप छान आवडलेली आहे. गाणे ऐकत ऐकत जेवायचं, मस्त आपल्या गप्पा गोष्टी पण सांगायच्या, गाणे पण ऐकायची. खूप छान आहे तुम्ही गाणे ऐकतात त्या, मला पण खूप आवडलं, कारण आम्ही इथून पाठीमागे गपचूप सगळेजण जेवण करायचो. तेव्हा अवनी बोलते, हो का? तेव्हा तो बोलतो, हो ना वहिनी. तेव्हा धन्या बोलतो, वहिनी आज कोणत्या सिंगरला बोलवायचं जेवायला? तेव्हा अवनीमध्ये रवी सरांना बोलवायचं का? तेव्हा धन्या बोलतो, ठीक आहे वहिनी, मी आता रवी सरांनाच बोलवतो आपल्याला जेवण करण्यासाठी इथे. तेव्हा अवनी बोलते, ठीक आहे लाव. तेव्हा अवनी दरवाजाकडे जाते आणि वाट बघत असते आणि तेव्हा बोलते, धनू काय रे, आज धनपाल नाही येणार का रे जेवण करायला? तेव्हा धन्या बोलतो, कोण वहिनी, कोण धनपाल? तेव्हा अवनी बोलते, अरे तुझा भाऊ होतो. बोलतो, पाण्या का? अहो वहिनी, त्याला धनपाल कोणी बोलतच नाही, त्याला सगळे पाण्याच बोलतात ना, म्हणून बोलले. काय माहिती येणार आहे की नाही, मला नाही काय बोला का वहिनी? तेव्हा अवनी बोलते, त्याने आज डब्बा नाही नेला, कारण सकाळी तो खूप घाईमध्ये होता, घाईतच गेलेला आहे ना, म्हणून बोलले. जेवायला येणार नाही का? एक काम कर ना, येणार असेल तर आपण सगळे एकत्र जेवू ना, मला पण बरं वाटेल एकत्र जेवायला. तेव्हा धन्या बोलतो, ठीक आहे एक काम करू, आपण त्यालाच फोन करू आणि विचारू तू जेवण करायला येणार आहे की नाही. तेव्हा अवनी बोलते, हो विचार ना, कारण आपण सगळे एकत्र जेवू ना, तो एकटा कसा बिचारा जेवेल? तेव्हा धन्या बोलतो, हां ठीक आहे ना वहिनी, करतो मी कॉल. तेव्हा ती त्याला कॉल करायला सांगते आणि बोलते, मी ना तोपर्यंत सगळं सामान घेऊन येते. तेव्हा धन्या बोलतो, वहिनी मी ताटं पण पुसून ठेवली आहे, अजून काही मदत करू का तुमची? तेव्हा अवनी बोलते, नाही नको करू, तू बस आता, बाकी मी सगळं करते, फक्त तू त्याला विचार येणार आहे की नाही, की आम्ही टिफिन घेऊन येऊ नये. तो जर बोलला नाही येणार तर मग आपण जेवण करू आणि त्याला टिफिन घेऊन जाऊ. तेव्हा तो बोलतो, हो ठीक आहे, मी कॉल करतो आणि विचार